प्रेझेंट आणि पास्ट मधला डिफरन्स आता आपण बघणार आहोत. त्यासाठी काही वाक्य मी बोर्डवर लिहिले आहे. मी लिहित आहे आणि मी लिहित होतो. तो शेवटचा शब्द मी थोडा वेगळा इंकने लिहिलाय जेणेकरून ते पटकन कळेल. तर हा पार्ट जो आहे तो प्रेझेंट टेन्स दाखवतो, कारण वाक्यांच्या शेवटी आहे दिसतो. आणि हा जो पार्ट आहे तो पास्ट टेन्स दाखवतो, कारण सगळ्या वाक्यांच्या शेवटी होता म्हणजे पास्ट टेन्स दाखवणारा शब्द दिसतो. त्यातही आपल्याला अजून दोन गोष्टी बघण्याची गरज आहे. पहिलं म्हणजे शेवटचा शब्द आणि कर्ता कोणत्या प्रकारचा आहे. आता हे आपण मागच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहिलंय की हॅव हॅज कधी यूज करायचं आणि ॲमिजार कधी यूज करायचं. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आधी बघणं गरजेचं आहे. ओके, सो फर्स्ट आहे कर्ता आहे आपला मी. जेव्हा वाक्य मी ने सुरू होतं आपण पाहिलं की आय नंतर एम घ्यायचं प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि माझ्याकडे असं जर असेल तर आय नंतर हॅव घ्यायचं. हे आपलं बघून झालं आहे. त्याचा आज आपण आधार घेतो आणि प्रेझेंटचं वाक्य आणि पास्टचं ते ट्रान्सलेट कसं करायचं इंग्लिश मध्ये, बोलताना काय बदल करायचा आहे हे आज आपण पाहतो. पहिलं वाक्य मी लिहित आहे. तर पहिलं आणि शेवटचं जो काही शब्दांचा प्रकार आहे तो बघायचा आहे. मी म्हणजे आय आणि आहे. तर मी साधा करता आहे, माझ्याकडे, मला असं बदल झाला नाही म्हणून आय नंतर आपण एम घेतो. आय एम लिहित आहे. लिहिणे म्हणजे राईट, पण त्याला आपल्याला आयएनजी यूज करायचं कारण ऍक्शन चालू आहे. ते लास्ट टाइम पण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, जेव्हा क्रियापदाच्या शेवटी त येतं तेव्हा आपल्याला आयएनजी घ्यायचं प्रत्येक वेळी. ओके, हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत लक्षात ठेवण्यासाठीच्या. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाकीचे व्हिडिओ पण बघा म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. ओके, सो पहिलं वाक्य आय एम रायटिंग. सो आय आणि एम हे आहे, रायटिंग हा शब्द आपल्याला शेवटी घ्यायचा. आय एम रायटिंग. सो या सेम वाक्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा इथे आणि ते पास्ट टेन्सचं वाक्य बनलं. ओके, हे दोन्ही वाक्य सेम आहे, म्हणजे करता आहे आय आणि होतो साधं. इथं टू हॅवचं रूप नाही घ्यायचं. सो मी होतो, होतोसाठी आय नंतर आपल्याला घ्यायचंय वॉज. मी होतो, आय नंतर वॉज घ्यायचं आणि हा शब्द असाच येणार आहे कारण इथं पण लिहित आहे आणि ह्याही वाक्यात लिहित आहे. तर यात काही बदल होणार नाही. बदल फक्त हा जो आहे रेड मध्ये मी केला तेवढाच होणार आहे. जसं की वॉज, आय वॉज लिहित म्हणजे रायटिंग, आय वॉज रायटिंग म्हणजे मी लिहित होतो. तर हे जे वाक्य दोन्ही आहेत तुम्ही लक्ष देऊन जर पाहिलं तर फक्त मराठीतही एकच शब्द बदललाय आणि इंग्लिश मध्येही फक्त एकच वर्ड चेंज होतोय, तो आहे एम किंवा वॉज. सो आपल्याला पहिला शब्द आणि शेवटचा शब्द लक्षात घ्यायचा आहे, त्याच्यावरून आपण ठरवतोय की कुठला वाक्याचा प्रकार आहे तो. आता हे पुढचं वाक्य बघूया. माझ्याकडे आणि आहे म्हणजे हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य. माझ्याकडे म्हणजे आपल्याला आता आय नंतर एम नाही घेता येणार, आय नंतर घ्यायचं आपल्याला हॅव. इथपर्यंत झालं. माझ्याकडे आहे हे इथपर्यंत झालंय. काय आहे? एक पुस्तक. तो एक साठी तुम्ही ए घेऊ शकता. आय हॅव अ बुक, आय हॅव अ बुक. हेच वाक्य पुढे आहे, फक्त माझ्याकडे एक पुस्तक होते एवढं लिहिलं. तर इथे जो बदल झाला होता तो इथेही होणार आहे. इथे आपल्याला हॅव यूज करायचं. माझ्याकडे होते, होतेसाठी काय येईल? हॅड येईल. आय हॅड सेमच आहे, एक पुस्तक. एक पुस्तकसाठी आपण इथे जे घेतलं होतं इथे पण तेच येईल. आय हॅड अ बुक, माझ्याकडे एक पुस्तक होतं. हेही वाक्य आपल्याला जर लक्ष देऊन पाहिलं तर एकच वर्ड आहे जो चेंज झाला. इथे प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी हॅव आला होता आणि इथं पास्ट टेन्स दाखवण्यासाठी आले हॅड. बाकी पूर्ण वाक्य सेम आहे. आता आपण हे वाक्य छोटं घेतलं, हे किती मोठं जरी असेल तरी फक्त एकच वर्ड बदलणार आहे. ओके, सो नेक्स्ट सेंटेन्स बघूया. तो व्यस्त आहे. व्यस्त म्हणजे बिझी. तो व्यस्त आहे. तो साधा करता आहे म्हणजे ही घेणार आपण, ही नंतर आहे घ्यायचं. हॅज का नाही आलं कारण ही हा जो वर्ड आहे इज नंतर जेव्हा आपण यूज केलेला आहे तर इथे त्याला किंवा त्याच्याकडे म्हणजे करता जसाची तसा असेल तो, तर ही नंतर इज घ्यायचा. त्याच्याकडे किंवा त्याला असं जर थोडा बदल झाला तर ही नंतर हॅज येईल, ते इथे येणार आहे. ही इज व्यस्त म्हणजे बिझी. तो व्यस्त आहे, ही इज बिझी. हेच वाक्य पुढे थोडंसं बदलले, पास्ट टेन्स दाखवण्याने. सेम सेंटेन्स. तो होता. होता म्हणजे काय घेणार इथे? वॉज.
व्यस्तसाठी तोच वर्ड येईल बिझी. तो व्यस्त आहे, ही इज बिझी, तो व्यस्त होता, ही वॉज बिझी. इथेही फक्त एकच वर्ड बदलला. आणि हे आहे हेल्पिंग वर्क्स. हेल्पिंग वर्क्सचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो आधी बघणं गरजेचं आहे, म्हणजे हे तुम्हाला पटकन कळेल. ओके. त्याच्यानंतर आपण लास्ट सेंटेन्स जे आहे ते मला तुमच्याकडून हवं आहे. समजा तुम्हाला समजलं असेल देन यू कॅन राईट दिस. सेमच आहे बाकी वाक्यांसारखं. त्याच्याकडे वह्या आहेत, त्याच्याकडे म्हणजे ही नंतर इज येणार नाहीये, तर थोडंसं तुम्ही त्याच्यावर विचार करा. त्याच्याकडे वह्या आहेत आणि त्याच्याकडे वह्या होत्या. तर इथे जो हेल्पिंग वर्ब दिसेल तो तुम्हाला इकडे चेंज करायचा. तर एकच शब्द आहे जो बदलणार आहे. आय होप यू अंडरस्टूड टुडेज लेक्चर. तर ह्या प्रकारची वाक्य आपल्याला रोज दैनंदिन जीवनामध्ये खूप वेळा वापरावी लागतात, पण ते प्रेझेंट किंवा पास्ट हे जी थोडीशी आहे ते ट्रिकी असतात, त्याच्यामुळे कधी कधी मिस्टेक होते. ओके. सो या वाक्यांचा अजून अभ्यास करा आणि हे शेवटची जे 2 वाक्य आहेत ते मला कमेंट्समध्ये त्याचे करेक्ट आन्सर द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा.